10वीच्या पहिल्याच पेपरमध्ये कॉपी झाल्याच्या काही तक्रारी आल्या, त्यासोबतच पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला। त्या पार्श्वभूमीवर बोर्डाचे अधिकारी जे आहेत ते अलर्ट मोडवर आहे। नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी वेगवेगळ्या सेंटर्सला भेट देत आहे आणि चोख सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, कुठे चीटिंग होत आहे का, अशा प्रकारची पाहणी करतायत। तर माझ्यासोबत चिंतामण वंजारी स्वतः आहे। सर, काय सांगणार, कालच्या पार्श्वभूमीवर किती अलर्टवर आहात तुम्ही? कालच्या जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती। त्या अनुषंगाने आम्ही नागपूर विभागामध्ये सगळ्या भरारी पथकांना सूचना केल्यात की असा कोणताही प्रकार आपल्या विभागामध्ये घडता कामा नये। सगळे भरारी पथक आज ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत। शिवाय बोर्डाची 10 पथकं आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेले आणि त्यांना सांगितले की पेपर सुरू होण्याच्या पहिले 10-10:30 वाजता तुम्ही हजर झाला असलं पाहिजे आणि रनर वगैरे काही आलेत की नाही ते बघलं पाहिजे। त्यासाठी त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे। या ठिकाणी मी सोमवार निकालस ज्युनियर कॉलेजला या ठिकाणी आलेलो आहो। या ठिकाणी केंद्र संचालक आहेत, रनरसुद्धा आहेत। त्यांची मी प्रत्यक्ष रनरची संवाद साधला। रनरनी GPS ऑन करून त्यांनी इथपर्यंत पेपर्स पोहोचवलेले आहेत। वर्गामध्ये सगळे पेपर्स गेलेले आहे। पेपर्सला सुरू व्हायला आणखी 10 मिनिटं बाकी आहे। तर इथे चोख बंदोबस्त आहे, कुठेही कोणताही प्रकार व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता पेपर, आपल्या विभागात नाही वेगळ्या विभागात, इथे तसं होऊ नये म्हणून काय काळजी? इथे होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना सूचना केल्यात, सगळ्या केंद्र संचालकांना पण सूचना केल्यात। शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांना पण सूचना केल्यात की आपल्या केंद्र संचालकाशी संवाद साधावा आणि असा प्रकार जर घडला तर जो कोणी दोषी असेल त्यांना निलंबनाच्या आदेशाच्या संदर्भात आमच्याकडे प्रस्ताव सादर करावा। आम्ही तातडीने निलंबनाची फौजदारी कारवाई पण होऊ शकते। फौजदारी पण कारवाई होऊ शकते। नक्कीच नागपूर विभागामध्ये 1,58,000 10वीचे विद्यार्थी परीक्षा देत आहे आणि संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। काल जो कॉपीचा प्रकार आला, पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला, त्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।